माझी स्कीम माझ्या चांगल्या टाली त्यामुळे मुस्काड खाता खाता वाचली. तर स्वागत आहे तुमचं परत एकदा बिट्टूच्या ब्लॉग मध्ये. पंपयाचं कारण म्हणजे आम्हाला कामाला जायचं होतं त्यामुळे म्हणलं एकदाच गार्डन नरडे गच करून घेऊया. कामाच्या साईटवर आल्यावर कपडे बदलून मला बिरला उपची बरडी तेवढी दुसऱ्या मजली न्यायची होती. आणि लई दिवसात आज आम्ही सगळी एकाच कामावर होतो आणि सगळेजण एकाच कामावर असले की कामाचा पाग धूर होतोय. मग अशी एवढी जेवाची अब्दा करून बारडी आणलेली त्यातला एक कलर आहे बघा. आणि बारडीत हात घातला तर वर बिरला उपचं कुपन निघाले. आता हे बघा कलरच्या बारडीत हात घालायचा आणि कलर गार गार फिरवायचा म्हणजे एकदम परफेक्ट तयार होतोय. आणलं की मग स्टोलला जोडून कलर मारायला चालू केले आणि मग परव्याने कॅमेरा घेतला आणि सगळीकडे फिरायला लागला. अन्नाच इकडे काठी तोडायचं काम चालू होतं. तिथनं पुन्हा टेरेसला गेलो तर बघतोय तर पाक गुडघे एवढं पाणी जमा झालं. टेरेसवरनं खाली येऊन सगळे कामाला लागलो तर बघा कोपऱ्यात काय करायला लागली ती मला तर काय समजेना. आम्ही जी खोली कलर मारायला घेतलेली तेवढी पूर्ण झाली बघा आणि काम पूर्ण झाल्यावर फिलिंग तेवढी ढगायला गेली बघा. आणि तिथनं पुढे सगळ्यांनी भोका लागल्यावर जेवाय सुट्टी केली. जेवण झाल्यावर यांच्याकडे गेलो तरी हे दोघं जण आज सिलिंग मारत होते. त्यावर परवा मला म्हटलं सारखं दार वाजवायला येते बाबा. सिलिंगला डबल हात मारायचा होता आणि डबल हात अर्धाच मारून झाला होता. यांचं काम केवढं झालं बघायला लो खरंच की माझ्या अंगलट आली. परवा मला म्हटला मला लई मोठे टेन्शन आले जरा एवढे सिलिंग मारून घे आणि मी सिलिंग रंगवायला लागल्या टेन्शन बघा त्याचं कसं माझ्या संघ असं का होते मला अजून काळ नाही दुसऱ्या चांगलं करायला जातोय खरं डाव माझ्या चांगलं ठेवतोय बाबा. आता परवा मला म्हटलं माझ्या डोसक्यात कलर पडलायच म्हणल्यावर माझ्या वाटणीचं काम बी तुला आता करायला लागते. आता बारक्याच्या तकारी बघून सगळी येडी व्हायच्यात म्हटलं घरला जाऊया आणि व्लॉग आवडला असेल तर फॉलो तेवढं नक्की करा.